स्पर्धेचा अर्थातच फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा पहिला आहे. या पहिल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. शुभारंभ मात्र होतोय. फिरती बहुतुकी ओव्या
बाई सुपात गोंधळ होळीची, सुपात गोंधळ होळीची, बाई सुपात गोंधळ होळीची. घेऊन गोटा मारून खोटा, घेऊन गोटा मारून खोटा, जात्यावर दळण दळीची, बाई जात्यावर दळण दळीची, जात्यावर दळण दळीची, बाई जात्यावर दळण दळीची. आणि चहा पाण्याचा कार्यक्रम, प्रेम ठाकूर यांचा चहा पाण्याचा कार्यक्रम दिसतोय. मुलगी उरची आहे वाटतं, झिराची पैसेवाली वाटते. देण्या घेण्याचं पण आत्ताच बोलून घ्या.
एकदा टाळ्याचा कडकडाट करायचा आहे जेणेकरून आपल्या ज्या स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी. Thank you.
शंकर रे आई भवानी आणि शंकर भगवान. अजून देखील ऍक्ट बाकी आहे. प्रेक्षकांना विनंती करतो कोणीही ऍक्ट बघितल्याच्या इथून जाऊ नये. सगळी जीवनशैली या ठिकाणी दाखवली गेली. डोंबाऱ्याचा खेळ इथे दाखवला गेला. आपल्या जेवणासाठी आपलं अन्न मिळवण्यासाठी कशी धडपड करावी लागते हे या ठिकाणी दाखवलं गेलं. त्यांचं जीवन देखील इथं दाखवलं गेलं. तर आपल्या समोर सादर होतोय त्यांचे लोक त्यांचे रेट त्यांचे समीकरण आहे. त्यांचे लोक जोरदार शाळा झाल्या पाहिजे. एकदा जोरदार शाळा होतं या त्यांच्या ग्रुपसाठी. शाळांचा आवाज कमी झाला पाहिजे. डोंगराचा साहसिक खेळ दाखवला आहे. कारण ग्रुप हा विषय असा आहे त्यासाठी माणूस काही करू शकतो. आपल्या जीवाची न पर्वा करता साहसिक खेळ या डोंबारी लोकांना खेळावा लागतो. त्या डोंबाऱ्याचा खेळमध्ये झाला पाहिजे. जोरदार टाळ्या वाजवल्या या बँकेच्या ग्रुपसाठी. डोंबाऱ्याचं कुटुंब त्यांच्या उदरनिर्वाहासाठी एक छोटीशी मुलगी 4 वर्षी कसरत करताना दिसते आणि तिचे वडील आणि तिची आई एक छोटा मुलाचा पाळणा आणि ताशा डोकी वाजून तिला प्रोत्साहन देत आहे. सुंदर असा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्यांचा आवाज कमी न झाला पाहिजे. थोड्या वेळात थोड्या दिवसातच त्या ग्रुपने अतिशय कुठलीही स्पर्धा असो कुठे पॅन्टची स्पर्धा असो मग जय भवानी कावीची स्पर्धा असो किंवा जय भवानी अस्थीची स्पर्धा असो या ठिकाणी हे प्रथम पारितोषिक पटकावलं. या ग्रुपसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत होत्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ग्रुपसाठी. आणि या सुंदर अशा ॲक्टसाठी परेश ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सागर गुरव यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जेणेकरून प्रेक्षकांना समजेल आपला फॅन्सी ग्रुप कसा तयार झाला. पहिला प्रश्न आपण फॅन्सी ग्रुप करण्याची संकल्पना आपल्या मनात कशी आली. फॅन्सी ग्रुप करण्याची संकल्पना म्हणजे असं जास्त काही नाही आहे पण आपल्या गावाला प्रोत्साहन देण्यासाठी एक संकल्पना चालू केली जेणेकरून आपल्या गावातील मुलं आणि त्याच्यामध्ये प्रेरित होतील. पण प्रत्येक वेळी आतून गुरुचं नाव येतं पण ह्याच्या मागचे खरे कलाकार आहेत ते ऋतिक चोरडेकर आणि रोशन चोरडेकर आहेत. सगळे टाळ्या वाजायला. आणि आज जो आपण हा डोंबाऱ्याचा खेळ असं हे जीवनशैली डोंबाऱ्याची जीवनशैली आपण इथे यामार्फत दाखवली. तर ही संकल्पना आपल्या मनात कशी आली किंवा आपण त्यासाठी काय अभ्यास केला. अभ्यास नाही आहे पण समाजामध्ये वावरताना हा एक समाज मागे राहिलेला आहे आणि त्यांच्यापासून सगळ्यांनी एक प्रेरणा घ्यावी. कारण प्रत्येक वेळी जेव्हा आपण हा खेळ बघतो त्यामुळे 80% वरती मुलीच असतात. तर मुलगी शिकली पाहिजे तरच आपल्या घरची प्रगती होणार आणि आपल्या गावाची प्रगती होणार आहे. त्यासाठी आमचा एक तो समाजासाठी एक संदेश होता का बेटी बचाव बेटी पढाव म्हणून. अजून एक शेवटचा प्रश्न जास्त आपला वेळ घेत नाही. जसं आधी आपण चिंतामणीचा कबड्डी संघ होता. चिंतामणीचा कबड्डी संघ जिथे जायचा तिथे आपला गाव एकत्र व्हायचा. असं आता काहीतरी आपल्या फॅन्सी ग्रुपचं झालंय. आपण जिथे जाता तिथे मी पण आहे त्याच्यात आणि आपले हजारो प्रेक्षक अगदी बामणगाव सांगोटी असो ते इथे बोरपडा गरुडपडा असो खानव असो इथे लोक खास तुमचा ग्रुप बघण्यासाठी येतात. तर आपलं याच्याबद्दल काय मत आहे आणि आपण याच्या पुढे आपली वाटचाल काय असेल हे आपण 2 शब्दात सांगावं. याच्या मागचं एकच मोठं आहे का आपण जे जाऊ ते आपल्या गावचं म्हणजे आपल्या नागाव बंधूचं गाव नाव मोठं झालं पाहिजे ही याच्यामध्ये मोठी संकल्पना आहे. आणि त्यासाठी आपल्या गाव पण मागे सपोर्ट असतो. चिंतामणी मंडळ आहेत अजून बरेचसे ग्रुप आहेत ते आपल्यासाठी खास वेळ येतात. असाच सहकार्य असं पाठिंबा यापुढेही राहू दे. धन्यवाद. धन्यवाद.